नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील, हळद संशोधक. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये हळद संशोधनामध्ये जवळजवळ मी 28 वर्ष काम केलं. आज आपल्या कसबे डिग्रज हळद संशोधन केंद्राच्या जवळच असणारे शेतकरी म्हाळाप्पा सायमोते यांची प्रत्येक वर्षी साधारणपणे 3 ते 5 एकर हळद असते. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन संशोधन केंद्राच्या शिफारसीनं चा वापर करून चांगलं पीक घेतात. आज त्यांच्याकडून हळद पिकाच्या बाबतीत त्यांनी जे काय केले त्याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार सायमोत सरकार. नमस्ते. तर साधारणपणे आपण कशा पद्धतीनं सुरुवातीला लागवडीचं नियोजन केलं हळद लागवड करण्यापूर्वी, तर थोडंसं आपण शेतकऱ्यांना सांगितलं तर जास्त फायद्याच होईल. सर, पहिल्या झोटला आपण सरी पाडली, नांगरट केली. नंतर आपण बेड 4.5 ते 5 फुटाचं बेड पाडले. बेडवर आपण पायपा टाकून हातरून घेतलं. 1 बाय 1 अशी लागण बेडवर केली. आणि बी लावताना जो मुख्य गड्डा जो असतो त्या मुख्य गड्ड्याची लागण केली. साधारणपणे जेठे गड्ड्याचं वजन जे आपल्याला पाहिजे तर किती ग्रॅमच्या पेक्षा गड्डे मोठ्या होते आपले होते? तरी 100 ग्रॅमचे होते. 100 ग्रॅमच्या आसपास वजन होतं त्याचं. बरं, हे सगळं करताना आपल्याला कृषी विद्यापीठाच्या शिफारस आपण खतं वापरली, त्याचबरोबर अन्य आपण कुठली खतं वापरलेत का? होय, कृषी विद्यापीठाच्या अनुसार आपण ग्रीन हार्वेस्ट बेसल डोस मध्ये एकरी 3 ते 4 बॅगा वापरली. नंतर भरणीच्या वेळी 3-4 बॅगा एकरी वापरली आपण. हळद ज्यावेळी फुटली त्यावेळी. कंदकुजीसाठी आपण जे यासाठी कुठल्या पद्धतीचं किंवा कुठलं औषध आपण वापरलं की आता कुठेही कूज दिसत नाही याच्यामध्ये? आपण नेचर केअर फर्टिलायझर विटा यांचं WMF हे औषध आपण वापरलंय. बरं, कधी वापरलं साधारणपणे आपण हे आपण तरी वापरून 2 महिने झाले. याला 2 महिने झाले. कशातून दिलं होतं आपण? काय ड्रीप मधून दिलं. तर हे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे. पाण्याचे व्यवस्थापन असू दे, कीड रोगाचं नियोजन असू दे. तर आपल्याला हे साधारणपणे 7.5 महिन्याचा प्लॉट आहे. अजून साधारणपणे 1 महिना आपल्याला परिपक्व व्हायला लागेल. तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे किती उत्पादन निघू शकतं प्रति एकर आपल्याला? प्रति एकर आमच्या अपेक्षेप्रमाणे 35 ते 40 क्विंटल उत्पन्न वाळवून अपेक्षित आहे. हळद वाळवून अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन आहे. म्हणजे आपल्या कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार चांगल्या पद्धतीनं सर्व नियोजन केलं तर 35 ते 40 क्विंटल उत्पादन आपल्याला प्रति एकर निघू शकतं. आता आमच्या हळदीला 7 महिने पूर्ण झालेले आहेत आणि अजून 1 महिनाभर प्लॉट हा राहणार आहे. तरी आमच्या शेजारी हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज तिथेच आपलं शेजारी प्लॉट असल्यामुळं आम्हाला पाटील साहेबांचं मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आपण सगळा केलेला आहे.